हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला टायटलवरनं कळालेलंच असेल, आज आम्ही चाललो आहे बीच. तर फ्लोरिडामध्ये खूप बीचेस आहेत आणि इथले बीचेस जेवढे एक्सप्लोअर करू तेवढे कमी. तर इथले बीचेस क्लिअर वॉटर, व्हाईट सँड यासाठी खूप फेमस आहे. तर यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही ॲना मारी बीचला जाणार आहोत. तर हा बीच आमच्या घरापासून साधारण 1 तासावर आहे आणि हा बीच खूप सुंदर आहे. तर मॉर्निंगला पण तुम्ही जाऊ शकता किंवा इव्हनिंगला सनसेट एन्जॉय करण्यासाठी पण तुम्ही जाऊ शकता. काही लोक इथे बार्बेक्यू पण करतात, तर त्याची पण व्यवस्था या बीचवर आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट बीचवर पोहोचत आलेलो आहे आणि 10 मिनिटावरच बीच आहे. तर तुम्ही बघू शकता ही स्मॉल बीच टाउन इथली, आणि यानंतर तुम्हाला दिसणार आहेत ही वॉटर फेसिंग घरं आणि इथल्या बोट्स. तर एवढं बघून पण आमचं मन खुश होऊन जातं, कारण की हा नजारा खूप सुंदर दिसतो. एवढं सगळं सुंदर दिसत असला तरी 3-4 महिन्यापूर्वी इथे हरिकेन येऊन गेलेला. तर फ्लोरिडामध्ये या कोस्टलाईनवर नेहमीच हरिकेन येत असतो आणि तुम्हाला आता दिसेल की एक घर पूर्णपणे पडलेलं आहे. तर हा जो मागचा हरिकेन येऊन गेला तो खूप स्ट्रॉंग असल्यामुळे इथे बरंच नुकसान झालेलं, पण तरी पण बऱ्यापैकी काही गोष्टी इथे नीट परत झालेल्या आहेत. तर येस, हेच ते घर मी म्हणत होते जे पूर्णपणे असंच्या असं साईडला पडलेलं आहे. तर असं मी फर्स्ट टाइम बघितलं ॲक्च्युली की हे मुळापासनं उखडून असं साईडला पडलेलं आहे. तर येस, वी आर ऑलमोस्ट देअर. आपण आता पोचलेलो आहे कोकविना बीचला. तर कोकविना बीच हा ॲना मारी आयलंडचा एक पार्ट आहे. तर इथे भरपूर बीचेस आहेत, त्यापैकी आपण या बीचला चाललेलो आहे. तर आता आम्ही कार पार्क केली आहे आणि बीचकडे चाललेलो आहे. तर इथे असे बसायला बेंचेस आहेत, साईडला बार्बिक्यू एरिया आहे आणि हा आहे इथला बीच वॉक. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलेलो आहे बीचवर आणि त्याचं नाव आहे कोकविना बीच. ॲना मारी बीचच्या तिथेच आहे आणि खूप मस्त वेदर आहे आज. तुम्ही बघू शकता, मस्त ऊन आहे आणि हवा पण आहे. तो हा जो आहे तो बीच आहे. तर सध्या मार्च महिना चाललेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये इतकं प्लेझंट वेदर असतं, कारण की मार्च आणि एप्रिल हे 2च महिने फ्लोरिडामध्ये खूप छान असतात. यानंतर आहे गरमी. तर त्यामुळेच आता जेवढं एन्जॉय करता येतं बीचवर तेवढं एन्जॉय करणार आहे. तर हा आहे तो बीच. तर आम्ही अशी बीच मॅट घेऊन आलेलो आहे. तर ही आहे बीच मॅट जी आम्ही आणली आहे आणि हे आमचं सामान आहे. इथे कॅप आहे आणि खायचं प्यायचं वगैरे सामान. तर मस्त निवांत आता बसणार आहे, चिल मारणार आहे 2-3 तास. खायचं प्यायचं असं आम्ही घेऊनच आलेलो आहे. आणि ही आहे सीगल. इथे अशी ऍड करतात एअरप्लेनच्या मागे असं अडकवून. खाली असतंय यार मी. तर हा तुम्हाला सांगत होते, आज आम्ही बीचवर आलोय. तर आज आहे सॅटर्डे, वीकेंड असल्यामुळे म्हटलं खूप दिवसात बीचवर नाही गेलो, आज बीचवर जावं, कारण की काहीच दिवस उरलेले आहेत फ्लोरिडामध्ये एन्जॉय करण्याचे, बीचवर येण्याचे. तर आता आम्ही पाण्यात गेलो तर इतकं थंड पाणी तुम्हाला दाखवते. आज एवढं छान नाही दिसत आहे पाणी, पण स्टील मजा तर येते. आणि आम्ही घरातनं निघालेलो दुपारी 3 वाजता जेवण वगैरे करून, आणि इथे येईपर्यंत आम्हाला 1.5 तास लागला. तर मस्त वेदर आहे आता आणि काही वेळाने सनसेट पण होईल आणि उद्यापासून डे लाईट सेविंग सुरुवात होणार आहे. तर 1 तास पुढे जाणार आहे. तर मी मस्त आत्ता पाय बुडवून आली पाण्यामध्ये आणि यश आणि रिशान आता थोडेसे पाण्यात खेळायला गेले, त्यामुळे मी बसली. लास्ट टाइम जेव्हा इथे आलेलो तेव्हा आम्हाला डॉल्फिन्स दिसलेले आणि 1 नव्हते 2 ते 3 डॉल्फिन्स दिसलेले. तर खूप मस्त वाटलेलं आणि ते खूप जवळ होते. तर यावेळेस पण लस्सी दिसतात का बघू. आणि फ्लोरिडा ही अशी स्टेट आहे US मधली की जिथे बाकीच्या स्टेट्समधनं सगळे लोक या वेळेत येतात, म्हणजे साधारण जानेवारी-फेब्रुवारी वगैरेच्या आसपास, मार्चच्या आसपास, कारण की बाकी सगळीकडे थंडी असते आणि फ्लोरिडामध्ये प्लेझंट वेदर असतं. तर त्याला स्नोबर्ड्स म्हणतात. तर स्नोबर्ड्स बाकी स्टेट्समधनं फ्लोरिडामध्ये येतात. तर त्यामुळे गर्दी आहे थोडीशी बीचवर आणि लोक एन्जॉय करतात. यानंतर स्प्रिंग ब्रेक पण लागणार आहे मुलांना, तर तेव्हा पण फ्लोरिडामध्ये खूप गर्दी असणार आहे. तर येस, आता मी मजा घेते, बोलते तुमच्याशी थोड्या वेळात.
मला फ्लोरिडाच्या बीचेसची एक गोष्ट मात्र खूप आवडते. इथल्या बीचेस खूप स्वच्छ आणि एकदम क्लिअर वॉटर आहे. तर मी जेव्हा न्यू जर्सीला राहायचे तेव्हा तिथले बीचेस एवढे क्लिअर आणि छान नव्हते, पण मला फ्लोरिडाचे बीचेस खूपच आवडतात. बीचचं कंपेअर केले तर सगळ्यात जास्त मला अजून एका देशाचे बीच आवडले, तर त्याचे व्लॉग यानंतर येणारच आहे थोड्याच दिवसात. सो स्टे ट्यून. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. तर म्हणता म्हणता बीचवर 1 ते 2 तास कसे निघून गेले आम्हाला कळालं पण नाही, आणि जाण्याची वेळ झालेली होती आणि सनसेटचा टाईम पण होता. तर जाता जाताच आम्हाला इथे कोणीतरी कॅसल बनवलेला तो दिसला. तर इतका ब्युटिफुल बनवलेला होता की आम्ही त्याच्याकडे बघतच राहिलो, आणि यानंतर आम्ही सनसेट बघितला आणि घरी जाण्यासाठी निघालो. तर आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.